फॅक्टरिंगचे फोरफिटिंगचे ड्रॉबॅक की ड्रॉबॅक्स ऑफ फोरफिटिंग की फोरफिटिंगचे ड्रॉबॅक्स काय काय असतात. पहिलं आहे काय, नॉन अवेलेबिलिटी फॉर द शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म पिरियड. आता हे जे काही फोरफिटिंग असतं ना ते शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म पिरियडसाठी चांगलं नाही आहे. कारण शॉर्ट टर्म पिरियडसाठी तुम्हाला फोरफिटिंग करायचं झालं तर तुम्ही कोणाशी करू शकता, तुम्ही डायरेक्टली फोरफिटिंग करायची गरजच काय, तुम्हाला माहिती आहे म्हणजे 4 दिवसात पैसे भेटणार आहेत, महिन्याभरात पैसे भेटणार आहेत, तर कशाला करायची गरज आहे, तुम्ही करणारच नाही, एक्सपोर्टर करणारच नाही. आणि जो काय फोरफिटर आहे समजा एक 10 वर्षानंतर पैसे भेटणार आहेत तर तो फोरफिटर करायला तयार नाही. त्यामुळे फक्त मीडियमसाठी हे काय आहे, उपयुक्त आहे. बघा, फोरफिटिंग इज हायर सुटेबल टू द ओनली मीडियम टर्म डेफर्ड पेमेंट. मीडियम टर्मसाठी जे उपयुक्त आहे. फोरफिटर डू नॉट कम फॉरवर्ड टू अंडरटेक फोरफिट फायनान्सिंग फॉर लॉंग पिरियड सिन्स इट इन्व्हॉल्व मच क्रेडिट रिस्क. तो फोरफिटर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की फोरफिटर तयार नसतो कारण त्याची जास्त ही असते, क्रेडिट रिस्क असते. सिमिलरली इट कॅनॉट यूज फॉर अवेलिंग शॉर्ट टर्म क्रेडिट और कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्व स्मॉल amount because they do not give rise to any bills or notes. Hence, exporter who require short term and long term credit have to seek some other alternative source. मग त्यामुळे एक्सपोर्टरला दुसरा सोर्स शोधावा लागतो. समजलं, कारण इकडे त्याचं काय होऊ शकत नाही, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्मसाठी हे चालू शकत नाही कारण लॉंग टर्मसाठी फोरफिटर तयार होत नाही आणि शॉर्ट टर्मसाठी करून का फायदाच नाही आहे कारण महिन्याभरात तुमचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत अशा वेळी आणि पैसे ठकवणार आहेत, त्याच्याला माल विकायचाच नाही. ओके, हे लक्षात ठेवा, बेसिक गोष्ट. त्यामुळे हे तुमचं काय शॉर्ट टर्मसाठी चांगलं नाही आहे, मीडियम टर्मसाठीच हा सोर्स आहे. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला एक वेगळा फायनान्सचा सोर्स शोधावा लागतो. पुढचं आहे काय, नॉन अवेलेबिलिटी ऑफ फायनान्शियली वीक कंट्रीज. फायनान्शियली वीक कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी हे काय आहे, नॉन अवेलेबल आहे. कळते बघा. सिमिलरली factoring generally does not come forward to undertake any forbid finance deal involving an important from a financially weak country. फायनान्शियली वीक कंट्रीमधले जे इम्पोर्टर आहेत त्यांच्याबरोबर फोरफिटिंगचे व्यवहार बऱ्याच वेळा केले जात नाहीत. बघा, सिमिलरली फॅक्टरिंग जनरली डज नॉट कम फॉरवर्ड टू अंडरटेक एनी फोरफिटिंग फायनान्स डील इन्व्हॉल्विंग इम्पोर्टर फ्रॉम अ फायनान्शियली वीक कंट्रीज. फायनान्शियली वीक कंट्रीज आहेत जे अविकसित देश आहेत त्यांच्याबरोबर हे व्यवहार केले जात नाही. जनरली द फॉरफिटर हॅज फुल ग्रॅप्स. तो ग्रॅप्स म्हणजे आकलन करतो ऑफ द फायनान्शियल अँड पॉलिटिकल सिच्युएशन प्रिव्हेलिंग इन द डिफरंट कंट्रीज. वेगवेगळ्या देशात काय काय परिस्थिती आहे याचा तो अभ्यास करतो. अँड हेन्स ही वुड नॉट एक्सेप्ट अ डील इफ द इम्पोर्टर स्टे इन द रिस्की कंट्री. रिस्की कंट्रीमध्ये जो कोण इम्पोर्टर आहेत त्यांच्याबरोबर हे व्यवहार करायला बघत नाहीत. इट एक्सेप्टेशन इट कॅन बी अंडरटेक ॲट अ हायर प्राईस. आणि जर केलंच ए वीक कंट्रीमध्ये तर ते हायर प्राईजमध्ये करतात कारण फोरफिटरला पण एक गॅरंटी हवी असते ना. आपण ज्या देशांमध्ये व्यवहार करतो, ज्या देशांशी व्यवहार करतो ते देश कसे असावेत, पॉलिटिकली स्टेबल असावेत, ते त्यांच्यामध्ये जास्त क्रेडिट रिस्क नसावी, त्यामुळे ते गरीब देशांशी व्यवहार करत नाहीत. पुढे काय, डॉमिनन्स ऑफ द वेस्टर्न कंट्रीज. फोरफिटिंगमध्ये काय फक्त वेस्टर्न कंट्रीज आहेत ज्या प्रगत आहेत त्यांचाच इकडे डॉमिनन्स दिसतो, गरीब देशांचा डॉमिनन्स काय दिसत नाहीत. इन इंटरनॅशनल फोरफिटिंग transaction are dominance in leading western countries like dollar, pound sterling, Dutch mark and French, Swiss, France. Hence our trade countries have to be in foreign currency rather than the Indian rupees. हे भारतीय रुपीज मध्ये व्यवहार करत नाही तर ते फॉरेन करन्सी मध्ये व्यवहार करतात. डिफिकल्ट इन द प्रोक्युरिंग इंटरनॅशनल बँक गॅरंटी. बघा, इंटरनॅशनल बँक गॅरंटी मिळवणं कसं असतं, कठीण असतं. फॉरबिडिंग डज नॉट नॉर्मली फायनान्स अँड exporter deal unless it is supported by the unconditional and irrevocable guarantee from the international bank known to the forfeiter. Generally it can be duty to the exporter to procure a guarantee of his kind and is stupendous task for the exporter to do this. त्याला ना एक गॅरंटी पाहिजे असते जी अनकंडिशनल की तुम्हाला पैसे 100% भेटणार आणि इररिक्युएबल गॅरंटी म्हणजे ती पुन्हा परत कोण घेणार, 100% तुम्हाला पैसे भेटणार अशी गॅरंटीची गरज असते. ती गॅरंटी मात्र काय आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे 4 काय आहेत, ती गॅरंटी मिळत नाहीत. त्यामुळे हे फोरफिटिंगमधले काय आहेत, प्रॉब्लेम आहेत. बघा, मी 4 प्रॉब्लेम सांगितली. पहिला आहे नॉन अवेलेबिलिटी ऑफ द शॉर्ट टर्म लॉंग टर्म पिरियड. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म पिरियडसाठी हे काय उपयुक्त नाही आहे, मीडियमसाठी जे उपयुक्त आहेत. नॉन अवेलेबिलिटी ऑफ फायनान्शियली वीक कंट्रीज. फायनान्शियली वीक कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी हे काय चांगल्या प्रकारे अवेलेबल नाही आहे.
वेस्टर्न कंट्रीजचा इकडे डॉमिनन्स आहे, भारतासारखे देश इकडे नाही व्यवहार करू शकत आणि आपल्याला इंटरनॅशनल बँक गॅरंटी हवी असते, ती काय इकडे मिळत नाहीत. ओके, हे तुम्हाला बेसिकली गोष्टी सांगितले, ते करा. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.